शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्या या व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर आहे, कारण आज आपल्या शेतीची परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे। जिथं आपल्या शेतामध्ये आधी बैलाने सुद्धा नांगरणी व्हायची, तिथं आज रोजी आपल्या शेतामध्ये 30-40 HP ट्रॅक्टरसुद्धा व्यवस्थित लागत नाही आहेत, कारण आज आपल्या मातीचं स्वास्थ्य या ठिकाणी खराब झालेलं आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या शेतीमधून पाहिजे त्या प्रमाणात उत्पादनसुद्धा मिळत नाही आहेत। म्हणून यासाठी आपण काय करायला पाहिजे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण आपली माती कडक होण्यामागील कारणं जाणून घेऊया, जी की वेगवेगळी आहेत। त्यापैकी पहिलं कारण म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी होणे। कारण आज आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांपाशी शेणखताची उपलब्धता नाही। बरेच शेतकरी बांधव आपल्या शेतामधील काडी कचरा, कुटार हे जाळून टाकतात। आपल्या शेतामधील निघणारं जे काही तण आहे तर त्याला काढून शेताच्या बाहेर फेकतात। त्यामुळे आपल्या जमिनीला कुठलाच सेंद्रिय पदार्थ त्या ठिकाणी मिळत नाही आहेत आणि सेंद्रिय पदार्थ न मिळाल्याने आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा त्या ठिकाणी कमी झालेत आणि हा सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे आपली माती त्या ठिकाणी कडक झालेली। कारण सेंद्रिय कर्ब आपल्या मातीच्या कणांना सुटसुटीत ठेवण्याचं काम करते, ज्यामुळे आपली माती त्या ठिकाणी भुसभुशीत राहते। म्हणून जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झालेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शेणखताचा वापर करायचा आहे। आपल्या शेतामधील काडी कचरा, कुटार याचा आपल्याला शेतामध्येच परत त्या ठिकाणी वापर करायचा आहे। जर आपल्यापाशी शेणखत उपलब्ध नसेल तर आपण त्या ठिकाणी हिरवळीच्या खतांची पेरणी करून त्याला जमिनीमध्ये गाडायचं आहे, ज्यामुळे आपलं सेंद्रिय कर्बसुद्धा वाढेल आणि आपल्या उत्पादनातसुद्धा वाढ होईल। हे तर झालं पहिलं कारण। त्यानंतर दुसरं कारण म्हणजे पाण्याचा योग्य निचरा नसणे। आता ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये पाण्याचा योग्य निचरा होत नसेल तर त्यावेळेस आपल्या मातीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढते, ज्यामुळे आपली जमीन त्या ठिकाणी चोपण किंवा क्षारपड होते। तर अशा क्षारपड चोपण जमिनीमध्ये सोडियम सारख्या घटकांचं प्रमाण वाढते आणि या सोडियममुळे मातीचे कण एकमेकापासून दूर होतात आणि ज्या ठिकाणी हवेची पोकळी आहे तर त्या ठिकाणी बसून जातात, ज्यामुळे आपली माती त्या ठिकाणी कडक होते। म्हणून अशा जमिनीमध्ये जर आपल्याला सुधारणा करायची असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला जिप्सम या भूसुधारकाचा पेरणीपूर्वी त्या ठिकाणी वापर करायचा आहे। कारण जिप्सममध्ये आपल्याला कॅल्शियम सल्फेट हा घटक पाहायला मिळतो, ज्यामधील सल्फेट हा जो काही घटक आहे तर तो मातीमधील क्षारासोबत क्रिया करून पाण्याद्वारे शेताच्या बाहेर काढण्याचं काम करतो। याचबरोबर यामधील जो काही कॅल्शियम घटक आहे तर तो मातीच्या कणांना भुसभुशीत राहील अशा पद्धतीने पकडून ठेवतो, ज्यामुळे आपली माती त्या ठिकाणी भुसभुशीत राहते। सोबतच आपल्या जमिनीचा pH सुद्धा त्या ठिकाणी कमी व्हायला मदत होतो आणि आपल्या पिकाला कॅल्शियम आणि सल्फर सारखे अन्न घटक सुद्धा या जिप्सम खतामुळे उपलब्ध होते। या जिप्समचा वापर आपल्याला पेरणीपूर्वी शेवटची जेव्हा आपण वखरपाळी करतो त्यावेळेस आपल्या जमिनीनुसार एकरी 1 ते 3 टन याप्रमाणे त्या ठिकाणी करायचा आहे। आता जिप्समचा वापर केल्यानंतर शेतामध्ये पाण्याचा निचरा योग्य राहील याची आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे। त्यानंतर तिसरं कारण म्हणजे चुकीची मशागत किंवा अवजड यंत्राचा शेतामध्ये वापर करणे। यामुळे आपल्या मातीचा जो काही खालचा थर आहे तर तो त्या ठिकाणी कडक झालेला आहे। आता हा जो काही खालचा कडक झालेला थर आहे तर त्याला फोडून काढण्यासाठी आपल्याला 3-4 वर्षातून एकदा सबसॉयलरचा आपल्या शेतामध्ये वापर करायचा आहे। कारण सबसॉयलरमुळे आपल्या मातीमध्ये 2 ते 3 फुटापर्यंत मशागत होते, ज्यामुळे मातीचा कडक झालेला थर त्या ठिकाणी फुटायला मदत होते। आणि या सबसॉयलरचा आपल्याला पूर्ण शेतामध्ये वापर करायचा नाही। 2 तासामधील अंतर 4 ते 5 फूट राहील या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी 2 तासामध्ये सबसॉयलरचा वापर करायचा आहे। आणि या सबसॉयलरचा आपल्याला पूर्ण शेतामध्ये वापर करायचा नाही। 2 तासामधील अंतर 4 ते 5 फूट राहील या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी 2 तासामध्ये सबसॉयलरचा वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण आपली कडक झालेली मातीची सुधारणा या ठिकाणी करू शकतो। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद।